उद्योजकाचा यशस्वी डोंगर उभा करण्याची ताकद ताई तुझ्याकडे आहे. कौशल्य, कला, व्यवस्थापन आणि पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक शूरवीराची पहिली गुरु तूच आहेस. रणरागिनी राणी लक्ष्मीबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई, राजमाता जिजाऊ आणि सावित्रीची लेख तूच आहेस. मायेचा हात फिरवणारी आईही तूच आहेस. मग महिला उद्योजक का होऊ शकत नाही? एकदा विचार स्वतःला आणि तुझ्यातल्या स्वाभिमानाला. उत्तर नक्की मिळेल. होय, मी उद्योजिका होऊ शकते. नमस्कार भगिनींनो, आज मी तुम्हाला व्यवसायाची योजना सांगणार नाही, मोठमोठे उद्योग कसे उभे करायचे तेही सांगणार नाही. आज मी तुम्हाला तुमचीच ओळख करून देणार आहे. एक प्रश्न विचारतो, जर घर सांभाळू शकता तर व्यवसाय का नाही सांभाळू शकत? थोडा विचार करा. घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे, महिन्याभराचा खर्च सांभाळणे, अचानक आलेल्या अडचणींना तोंड देणे, मर्यादित पैशांमध्ये संपूर्ण घर चालवणे, हे सगळे कोण करतंय? आपल्या घरातील आई, बहीण, पत्नी म्हणजेच एक महिला भगिनी. ज्या महिलेला घराचा प्रत्येक कोपरा माहिती असतो, घरातील प्रत्येक व्यक्तीची गरज माहिती असते, ज्या महिलेला पैशाचं योग्य नियोजन करता येतं, ती महिला व्यवसाय चालू शकत नाही असं कोण म्हणतंय? खरं तर प्रत्येक महिलेमध्ये एक उद्योजिका जडलेली असते. फरक एवढाच असतो, काही महिला त्या उद्योजिकेला जागा करतात आणि काही महिला अजूनही स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊन राहतात. तुमच्याकडे कौशल्य आहे, तुमच्याकडे कला आहे, तुमच्याकडे मेहनत करण्याची ताकद आहे, तुमच्याकडे संकटाशी लढण्याची तयारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्याकडे परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता आहे. व्यवसायासाठी यापेक्षा मोठं भांडवल कोणतं असू शकतं? भगिनींनो, तुमच्या काळात उद्योग सुरू करण्यासाठी लाखो रुपयाची गरज नाही. एका छोट्या सुरुवातीची आणि स्वतःवर असलेल्या विश्वासाची. तुम्ही घरगुती पदार्थ बनवत असाल, शिवणकाम करत असाल, हस्तकला करत असाल, शेतीपूरक काम करत असाल, तर तुमच्याकडे उद्योग सुरू करण्यासाठी आधीचे कौशल्य आहे. फक्त त्याला व्यवसायाचं स्वरूप द्यायचं आहे. लक्षात ठेवा, यशस्वी महिला आणि सामान्य महिला यांच्यात फार फरक नसतो. फरक फक्त एक निर्णयाचा असतो. मी करू शकते हा निर्णय. आज तुम्ही एक छोटंसं पाऊल उचला, कारण लहान सुरुवात हीच मोठ्या यशाची पहिली पायरी असते. मला पूर्ण विश्वास आहे, ज्या दिवशी महिला स्वतःची ताकद ओळखतील त्या दिवशी त्या फक्त स्वतःचं आयुष्य बदलणार नाही, तर संपूर्ण कुटुंबाचं आणि समाजाचं भविष्य बदलतील. म्हणूनच महिलांनी उद्योग सुरू केले पाहिजे, कारण त्या यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जर तुम्हाला वाटत असेल महिला उद्योग क्षेत्रात पुढे जायला हव्या, कमेंटमध्ये नक्की लिहा, मी करू शकते. आणि महिला उद्योजकता मार्गदर्शनाच्या पुढील भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.